नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पौर्णिमा आणि अमावस्याची कथा. एक राजा होता. त्याला 2 मुली होत्या आणि एक मुलगा होता. एका मुलीचं नाव पौर्णिमा होतं आणि दुसऱ्या मुलीचं नाव अमावस्या होतं. पौर्णिमा धार्मिक वृत्तीची होती. पूजा, पाठ, भजन, कीर्तन हे तिला खूप आवडायचं. याच्या उलट अमावस्या होती. ती कधीही देवाचं नाव घेत नसे, कधी मंदिरात जात नसे. वडिलांच्या चांगल्या वाईट प्रत्येक कामात तिचा पाठिंबा असायचा, पण वाईट कामात पौर्णिमेचा विरोध राहत असे. पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटायचा. त्यामुळं अमावस्येचे खूप लाड असत आणि तिचे सगळे हट्ट होत असत. पौर्णिमेला अमावस्यानं वापरलेले जुने कपडे घालावे लागत होते. राजाच्या मुलाचं लग्न झालं. घरात नववधू आली. अमावस्या तिला घालून पाडून बोलायची आणि दमदाटी करायची, पण पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामात मदत करायची, देवांच्या गोष्टी गाणी सांगायची, वहिनीला घेऊन मंदिरात जायची. म्हणून पौर्णिमा वहिनीची तसंच भावाची लाडकी होती. एकदा राणीनं राजाला सांगितलं, आपल्या मुली आता उपवर झाल्या आहेत. आपण स्थळं शोधायला हवी. पौर्णिमा घरकामात हुशार आहे. याशिवाय तिला मंदिरात भजन, कीर्तन, पूजा, पाठ आवडतं. म्हणून तिला एका गरीब घरात द्या. श्रीमंत घरात दिलं तर आपलं नाव खराब होईल. गरीब घरात दिलं तर तिथे ती जमवून घेईल. श्रीमंतांच्या घरात तिला खूप अवघड जाईल, पण आपली अमावस्या श्रीमंतांच्या घरात शोभून दिसेल. तिचं वागणं, बोलणं, बसणं सगळं काही उच्च पदाला शोभेल असंच आहे. रुबाबदारपणा आहे. म्हणून तिला एका राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तिथं ती जुळवून घेईल. राजानं आपल्या पत्नीचं ऐकलं आणि मुलींसाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. पौर्णिमेसाठी एका गरीब घरातील मुलाची निवड केली. अमावस्येसाठी त्याच गावातील राजाच्या मुलाची निवड केली. दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा परत आला. राणीला त्याने सर्व सांगितलं. थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मंडपात झाला. पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, परंतु पौर्णिमेला काही दिलं नाही. तिला सांगितलं की तू खूप देवदेव करतेस ना, पाहू तुझा देव तुला काय देतो. दोघींची पाठवणी केली. अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात होती. तिच्या हाताखाली नोकर चाकर होते. तिकडं पौर्णिमेच्या घरात 18 विश्व दारिद्र्य नांदत होतं. एक वेळेस खाल्लं तर दुसऱ्या वेळेस खाण्याची चिंता लागायची. ती कसा तरी दिवस झगलत होती. कित्येक वर्ष अशीच निघून गेली. अमावस्या आणि पौर्णिमेला 2-2 मुलं होती. इतका वर्षानंतर सुद्धा पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नाही. आई वडील गेले. एकदा अमावस्यानं घरात खूप मोठी पूजा ठेवली. संपूर्ण गावाला निमंत्रण दिलं. तिची सख्खी बहीण गावातच असूनही तिला बोलावलं नाही. गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागलं. पौर्णिमा आपल्या दारात बसली होती. शेजारच्या बाईनं तिला विचारलं, तू येणार नाही का? तुझ्या तर सख्ख्या बहिणीकडे पूजा आहे. तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेला जाते ना? पौर्णिमेनं विचार केला. इतकी मोठी पूजा, एवढी मोठी तयारी, ती मला सांगायला विसरली असेल, किंवा तिला असं वाटलं असेल की बहीण आहे, घरचीच आहे, तिला कशाला आमंत्रण हवं. तसंही ते देवाचं काम आहे. आपल्याला काही कमीपणा येणार नाही. आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन ती पूजासाठी गेली. अमावस्यानं तिला पाहिलं, पण लक्ष दिलं नाही. थोड्या वेळानं ती पौर्णिमेला म्हणाली, गुपचूप एका कोपऱ्यात बस. इकडे तिकडे घरात भटकू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला तुझी नजर लागेल. हे ऐकून पौर्णिमेला फार फार वाईट वाटलं. ती म्हणाली, देवा, मी तुमची पूजा केली, आराधना केली, याचं मला हेच फळ आहे का? माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का? पूजा संपली. सर्वांनी प्रसाद खाल्ला. मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटलं. तिला वाटलं, मुलं घरी गेल्यावर मला विचारतील, मावशीने काय दिलं.
मुलांना काय सांगावं? तिनं पतीला आणि मुलांना सांगितलं, मी खूप दिवसांपासून माहेरी गेले नाही, म्हणून मी आज माहेरी जाते. उद्या लगेच माघारी येते. ती माहेरी जायला निघाली. रस्त्यानं जाता जाता वाटेत तिला एक तुळस भेटली. त्या ठिकाणी एक म्हातारी बाई बसली होती. तिनं पौर्णिमेला आवाज दिला आणि म्हणाली, मुली, हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे. तुळशी वाळत आहे. तुळशीला पाणी घातलं तर फार बरं होईल. माझ्यात एवढी उठबस करण्याची ताकद नाही. पौर्णिमेने लगेच संपूर्ण वृंदावन स्वच्छ केलं आणि तुळशीला पाणी घातलं. आसपासचा परिसर स्वच्छ केला. म्हातारीनं तिला विचारलं, कुठे जाते? ती म्हणाली, माहेरी जात आहे. म्हातारी म्हणाली, जाते वेळी मला भेटून जा. ती हो म्हणाली. पुढे निघाली. तिथे एक महादेवाचं मंदिर दिसलं. तिथं वृद्ध म्हातारा बसला होता. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता. पौर्णिमाने ते पाहिलं आणि तिथे गेली. तो म्हातारा म्हणाला, पोरी, बरं झालं आली. मला हे मंदिर झाडायला मदत करशील का? आणि मला आंघोळ करायची आहे. 2 बादल्या पाणी आणून देते का? मंदिर झाडून पुसून स्वच्छ केलं. 2 बादल्या पाणी आणून दिलं. मंदिरात गेली. महादेवाची पूजा केली आणि जाण्यास निघाली. तेव्हा ते बाबा म्हणाले, परत येशील त्यावेळी मला भेटून जा. ती पुढे निघाली. तिला एक कालिका देवीचं मंदिर लागलं. तिथे एक स्त्री बसली होती. तिनं तिला सांगितलं, झाडावरची फळं तोडण्यास माझी मदत कर. पौर्णिमानं तिची मदत केली आणि ती जाण्यास निघाली. ती स्त्री म्हणाली, परत येताना मला भेटून जा. पौर्णिमा तिला हो म्हणाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडं तिचं माहेर होतं. आता काय करावं असा विचार करत असताना तिथे एक म्हातारी दिसली. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती. ती साक्षात गंगा होती. तिनं विचारलं, तुम्ही अशा का बसले आहात? मला वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत कचरा टाकतात. नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणी स्वच्छ करत नाही. पौर्णिमा म्हणाली, इतकंच ना, मी स्वच्छ करते. म्हातारीनं तिला विचारलं की तू कुठे जात आहेस? तिनं सांगितलं की नदीच्या पलीकडे माझं माहेर आहे. म्हातारीनं तिला सांगितलं की जाताना मला भेट, मग जा. ती माहेरी गेली. तिला पाहून वहिनीला फार आनंद झाला. तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आवडती नणंद घरी आली म्हणून गोडाधोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमानं वहिनीला स्वयंपाकात मदत केली. याच्यासोबत मस्ती केली. फार आनंद झाला. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून भाच्यांनी तिच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. बहीण भाऊ कितीतरी वेळ बोलत बसले. वहिनी नजरेनं हा कौतुक सोहळा पाहत होती. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली. वहिनी तिला भरपूर खाऊ दिला. मिठाई दिली, दागिने दिले, एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. भरल्या मनानं भावाला आशीर्वाद देऊन ती सासरी निघाली. ती फुलांची बोट हजर होती. ती बोटेत बसली. नदीच्या पलीकडे निघाली. त्या म्हातारीनं गाठोडं दिलं आणि सांगितलं की या काही वस्तू आहेत माझ्याकडे. आता मी एकटीच आहे. काय करावं म्हणून हे तू घेऊन जा. पण घरी गेल्यावर गाठोडं उघड. तिला कालिका देवीच्या मंदिराकडील स्त्रीशी तिनेही गाठोडं दिलं. एक मोठी टोपली घेतली. त्यात 3ही गाठोडी ठेवली. पुढे गेली तेव्हा देवाच्या मंदिराबाहेर म्हातारा बसलेला दिसला. त्यांनी एक मोठं गाठोडं बांधून ठेवलं होतं. ते गाठोडं तिनं टोपलीत ठेवलं. पुढे निघाली. तुळशी पुढे गेल्यावर म्हातारी दिसली. तिनंही एक गाठोडं दिलं. अशी 5 गाठोडी घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिनं माहेरचं गाठोडं उघडलं. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली आणि नवीन कपडे होते, दागदागिने होते. आता तिनं नदीवरल्या आजीबाईने दिलेलं गाठोडं बघितलं. त्यात सर्व उंची वस्त्र, सुंदर सुंदर साड्या, मोती, पवळं, रत्न होती. नंतरच्या गाठोड्यात सर्व सौभाग्याचे अलंकार, सुकामेवा होता. पुढचं गाठोडं उघडलं. त्यात खूप धनसंपत्ती होती. पैसा तर होताच, आनंद आणि सुखही होतं. आता तिनं तुळशी मातेनं दिलेलं गाठोडं उघडलं तर त्यात धान्याच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा, अन्नधान्य आलं. तिची परिस्थिती सुधारली. तिने एकदा विचार केला, भगवंताने इतकं दिलं आहे, घरी पूजा करावी. यासाठी तिनं खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचं आयोजन केलं. वहिनीला आणि भावाला बोलावलं. अमावस्येलाही बोलावलं. सर्व वैभव पाहून तिला आश्चर्य वाटलं.
पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्वांना एक मुठभर रत्न मोती दिले. अमावस्येला हे पाहून खूप आश्चर्य वाटलं. तिने पौर्णिमेला विचारलं की हे सर्व काय आहे? तू इतकं वैभव कुठून मिळवलं? त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्या प्रसाद न घेता तिथून विचार करून निघून गेली. ती म्हणाली, मी उद्या जाऊन धनसंपत्ती घेऊन येते. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिनं तिला सांगितलं की पोरी जरा वृंदावन स्वच्छ कर, तुळशीला पाणी घाल. अमावस्याने तिला सांगितलं, बाई मी असली कामं करत नाही, माझे कपडे खराब होतील. पुढे महादेवाचं मंदिर दिसलं तेव्हा तिने मंदिर झाडायला नकार दिला. तिथून पुढे कालिका देवीचं मंदिर आलं, तिथंही तसंच झालं. नदीच्या पलीकडे जायचं होतं. तिने नाव आणायला सांगितलं. म्हाताऱ्यानं नाव बोलावली परंतु त्यात काठे कुठे भरलेले होते. तिच्या पायात काटा टोचला. तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती कळवळत माहेरी गेली. तिच्या बहिणीनं तिला पाहिलं तर तिला खूप राग आला. तिनं आईवडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला. आता हिचं काही ऐकायचं नाही असं म्हणून तिच्याकडे लक्ष दिलं नाही. अमावस्यानं कशीबशी रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी गेली. तिला पौर्णिमेसारखं काही मिळालं नाही. त्यामुळे धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडायचा नाही. देव परीक्षा पाहतात. चांगल्या माणसांना त्याचं फळ चांगलंच मिळतं. संपत्तीचा पैशाचा गर्व करायचा नाही. कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.